आणि तशा सूचना केल्या. जुने जे ठेकेदार आहे ज्यांनी ही एसटीची मालमत्ता आपली खाजगी प्रॉपर्टी अशा पद्धतीनं त्याचा वापर करतायत, त्याला आम्ही कुठेतरी लगाम लावणार आहोत, ब्रेक लावणार आहोत. त्याचबरोबर आमचे जेवढे काही जवळजवळ 170च्या आसपास डेपोमध्ये आमचे जे ऑइल आम्ही घेतो, डिझेल किंवा पेट्रोल घेतो, ते आमचे सगळे जे डेपोमध्ये असलेले पेट्रोल पंप आहेत ते पेट्रोल पंप रिलायन्स किंवा इंडियन ऑइल सारख्या मोठ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांना आपण हायटेक करण्यासाठी देतोय, जेणेकरून आम्हाला डिझेलही स्वस्त मिळेल आणि त्याचबरोबर त्यांचंही उत्पन्न वाढेल आणि त्या उत्पन्नातून आम्हाला काहीतरी मोबदला मिळेल. ते उत्पन्न सुद्धा आमचं 100 ते 150 कोटीच्या आसपास होईल. अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्याबाबत सुद्धा आमच्याकडे तर रिलायन्सचा अतिशय चांगला प्रपोजल आलेला आहे आणि इंडियन ऑइलचा पण प्रपोजल आलेला आहे. त्यामुळे जे डिझेल किंवा पेट्रोल पंप आमचे आहेत ते सुद्धा ह्या कंपन्यांना देऊन त्यांच्या माध्यमातून उत्पन्न कसं वाढेल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. दुसऱ्या अनेक योजना आहेत ज्या आता तुम्ही मगाशी सांगितलं, अजितदादांनी सुद्धा सांगितलं पुण्याला, की पीपीपी तत्वावर आमचे जे 860 साधारण डेपो आहेत त्यामध्ये काही डेपो हे पीपीपी तत्वावर आम्ही करतोय आणि त्यापैकी शहरी भाग एक, तालुका भाग एक आणि ग्रामीण भागात एक असं पॅकेज निर्माण करून आम्ही त्या पॅकेजच्या माध्यमातून त्या निविदा जाहीर करणार आहोत, जेणेकरून आमच्या ग्रामीण भागातला डेपो सुद्धा डेव्हलप होईल, तालुका पातळीवरचा डेपो सुद्धा डेव्हलप होईल आणि शहरी भागातला डेपो डेव्हलप होताना उत्पन्न स्त्रोत निर्माण होईल. जर ते योग्य प्रकारे राबवली गेली ही योजना तर निश्चितपणे एसटी महामंडळाला राज्य सरकारच्या अर्थ खात्यापुढे हात पसरावे लागतील.